आज सकाळी शाळा आहे ना? होय. किती वाजता जाणार आहे? पावणे 8ला म्हणजे तर तुम्हाला सांगतो आज 20 जून आहे. आज आमच्या मम्मीचा वाढदिवस. मग मी रात्री तिकडं आलो, डायरेक्ट झोपलो कारण वेळ झालेला मला यायला. पण आज मी काहीतरी असा प्लॅन करणार आहे की मम्मीला पण माहीत नाही आणि मला पण माहीत नाही कसा करणार. काय सकाळी आता नॉर्मल जसं माझा आजचा दिवस चालला आहे तसा मी आजचा दिवसाचा सगळा प्लॅन करणार. जसे मी पोहायला जाणं, उठणं, इकडे तिकडे करणं, माझं काय असेल ते काम करणं हे नॉर्मलमध्ये करणार आहे. आणि सरप्राईज तुम्हाला नंतर कळेलच काय विषय आहे ते. आणि थंबनेलमधनं तर तुम्हाला कळणारच तो काय विषय नाही. तरी पण माझं स्टार्टिंग असंच असणार की व्हिडिओचं बाबा हां काय असणार आहे, सरप्राईज काय असणार आहे तर बघूया. नेहमीसारखा माझा दिवस असा असणारच आहे कारण मी सकाळी पोहा आलो आहे आणि नॉर्मल सगळ्या गोष्टी आल्या नाही. शनिवार मम्मी सकाळी शाळेला लवकर जाते म्हणजे 8 वाजता जाते. पाणी आहे सोडा, नदीचं पाणी सोडलं आहे खरं पाऊस नाही ना. फायनली आता आंघोळ करून बाहेर आले मी आणि आजकाल जास्त लोक नव्हते, 5 ते 6 जणच होतो आम्ही. आणि आता आवरून मी निघालो आहे आणि मम्मी मला वाटतं आज शनिवार आज गेली असणार लवकर. मला काय फोन पण आला नाही, तिला वेळ झाला असणार आणि तिला माहिती झाली की मी आता पोहायला गेलो आहे. आणि माझा हा म्हणजे रोजचा नियम चालू आहे की जेणेकरून मी सकाळी इकडे आलो तर पोहायला वगैरे जाणं हे ते असं. पण तिला आज मी सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण आता विषय असा आहे की सरप्राईज द्यायचा आहे मला आणि सरप्राईज काय आहे ते आता मी बघतो. मी आता जातो आणि आपल्याला जे निर्णय घेतला ते योग्य आहे का नाही, काय काय करायला लागेल आजच्या दिवसभरात मला माहिती नाही आणि तो आज फिक्स करायचा आपल्याला. तर चला आज शनिवार पण आहे आणि जिथनं वस्तू आपल्याला घ्यायची आहे ते आज दुकान बंद असते का नाही मला माहीत नाही, पण काही ना काहीतरी ॲडजस्टमेंट करून ते करायला लागेल आपल्याला. तर चला आणि आधी पहिला घरी जर जाऊया, सिच्युएशन बघूया काय आहे. कुलूप तर लावले म्हणजे याचा अर्थ मम्मी गेल्या. आता मला प्रश्न असा पडला आहे की मम्मी मोबाईल विसरून गेल्या म्हणण्यापेक्षा ती ठेवून गेल्या. ती कसला तरी OTP तिचा येणार होता म्हणून आणि मला आता फोन करायचं म्हणून अवघड झाली कारण मम्मी किती वाजता येणार काय येणार मला माहीत नाही. आता शाळेतच विचारलं पाहिजे आणि त्याच्या आधी मला ते घेऊन यायला पाहिजे जेणेकरून मी त्या टायमिंगला घरात असेल आणि मम्मी पण त्या टायमिंगला घरात असेल. आता तुम्हाला सांगतो थोडंफार कन्फ्युजन पण झाले. आता काय विषय आहे माहिती आहे काय, थोडंसं मी गुगलवरती जाऊन किंवा याच्यावरती जाऊन त्याचा जरासा अभ्यास केला आणि बाबा कुठला बेस्ट काय बेस्ट त्याचा जरा विचार केला आहे. पण शेवटी मिडल क्लास फॅमिली म्हणा, मिडल क्लासपेक्षा पण थोडी अजून कमी. तर ह्याचा विचार पडत आहे की थोडं बजेटचा विचार आणि काही गोष्टी होत्या तरी पण ठीक आहे, बघूयात काय होते. तर फायनली आता जेवण बिवण माझं आवरून झाले आणि थोडीफार चौकशी पण केली इकडे तिकडे. म्हटलं बघ कुठं मिळेल काय मिळेल कसा मिळेल काय. तर बघूया आता काय काय नियोजन लागते. आज आलेलं ते दुकान आता बंद आहे. मालकांना हाक मारून बघतो. मालक झोपल्यात आणि आज सुट्टीचा दिवस असतो त्यांचा म्हणून झोपल्यात. त्यामुळे मम्मी उठवतो म्हणतात उठवलं एकदा असं त्यांच्या घरातल्या त्याला. माझं आता थेट बोलणं झालं. मालक डायरेक्ट झोपेतनं उठून आलं त्यामुळे मी काय त्याचा व्हिडिओ केला आणि 11 वाजता म्हणत. मग आता मला वाजले एक 10 वाजले असतील. मला थोडा वेळ त्या गोष्टीवरती विचार केला आणि कुठला बघायचा काय बघायचा ते एक बघूया आपण की माझ्यासाठी आज दुकान उघडलं आहे म्हणून मी इथं आलेलो. मालक स्वतः तरी ओमकार इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि हे फार जुनं आहे दुकान. तुम्हाला माहिती आहे मग 3-4 व्हिडिओत मी दिसलो आहे या व्हिडिओत आणि ह्या दुकानात पण आज आहे. आणि 1 महिन्यापूर्वीपासून जरा प्लॅनिंग चालू होता मम्मीचं घ्यायचं. मी काय सरळ इग्नोर केलेलं म्हणजे मला माहिती होते हे दिवस येणार आणि आज धप्पा द्यायचा असा विषय होता माझा म्हणून मी जरा इग्नोर करायला तो टाइमपास करायला त्या म्हणजे लक्ष द्यायचं नाही मी. आणि जुना आहे की नाही तो घरात ओपनच आहे तसंच पडलेला आहे ते जुन्यातला होता होय काय. चालते मग आपण करूया की आपल्याला जे पाहिजे तेच करूया. खरं माझं आता सध्याचं बजेट की नाही 12 ते 15 मध्ये बसवायचं आपल्याला. एवढं कमी आहे? होय कारण का माहिती आहे काय, पुढचं 2 वर्षाचं मला माहीत नाही मी काय करणार आहे ते. पण आत्ता ऑन दी स्पॉट हे निर्णय मी घेतला त्यामुळे मला ते करायचं आहे. 15 पर्यंत जरा 1000 वाढवलं. आणि यांचं अजून एक म्हणजे हे घरातच आहे त्यांचं दुकान आणि इथे वरती गोडाऊन पण केलं. हे मला माहीत नव्हतं इतक्या वर्षात मी पहिल्यांदा एवढं वर आलो. तिथं गोडाऊन बघा पूर्ण सगळं भरलेलं आहे. ओमकार इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे हे गारगोडीचं फार जुनं दुकान आहे यांचं. FM नवीन आहे ट्रेंडिंग सगळं. त्याला कसं स्टँड घ्यायची बिलकुल गरज नाही, खाली पण खूप प्रोव्हाइड केली. होय का. कोण एक्स्ट्रा स्टँड घ्यायला आपल्याला गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अनब्रेकेबल ट्रे आहे म्हणजे मम्मीच्याकडून हातानं पडला वगैरे काय होऊ शकत नाही, तुटण्याचे चान्सेस कमी. अदर ब्रँडला जर कम्पेअर केलं तर टर्बोकून टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड केल्या. लाईट जरी गेली तर साधारणतः 10 ते 12 तास कूलिंग सेव्हिंग राहते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या ब्रँडना तर 10 वर्ष कॉम्प्रेसरला वॉरंटी आहे. हा एकमेव ब्रँड असा आहे की याला 5 वर्ष येणार तुम्हाला. फ्रीजलाच 5 वर्ष आणि कॉम्प्रेसरला 10 वर्ष. होय कुठलाही गोदरेजचा घेतला म्हणजे गोदरेजवाल्यांना चांगला आहे. ह्यातच चालू झाली जानेवारीपासून. 5 इयर पूर्ण फ्रीजला वॉरंटी, 10 वर्ष कॉम्प्रेसरला की कॉमन सगळ्यांचीच आहे. बघा कुठला हाय कलर आहे. म्हणजे तुमचं सजेशन बेस्ट कुठला गोदरेज? माझं मग घरगुती आपल्याला हवा गोदरेज घ्या किंवा टाटा उल्टास पण चांगला आहे. ते पण एकदम मस्त आहे ब्रँड. होय काय. टाटा उल्टास आहे ते 3 स्टार मध्ये त्यांचा.
ओके गोदरेज घ्या माझं मत. ओके. म्हणजे हे चांगलं आहे जरा स्पेसेस. आता हे बघितलं तर हे अॅक्रेलिक आहे तुम्हाला. ओके 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 त्याचं अॅक्रेलिक नाही अनब्रेकेबल आहे. ओके. मग कलर किती दोन आहेत काय? हा एक कलर आहे आणि तो एक स्टील कलर आहे. ओके. मग याच्यात दोन्ही थोडासा भारी आहे. ओके ओके. मग ह्याच्यात आणि त्याच्यात म्हणजे रेटमध्ये पण फरक पडते? 500 रुपये स्वस्त बसणार होय. स्टील कलर. हा एक आता नवीन आलाय पण तू चांगला वाटतो उठावला. हां हां हां. आणि मोठा म्हटला तर मी इकडे गरज असेल तर बघा. किती लिटरमध्ये येते? हा 200-250 लिटर. हां हां हां. हा एक आहे तो पण फॅमिली यूजला चांगला. म्हणजे ह्याला पण प्लास्टिकमध्ये येते का ते ह्याच्यात येते? त्याला नाही हे अॅक्रेलिक मध्ये येते. वेगळं मटेरियल येते. होय काय? अॅक्रेलिक येते. ओके. मग आता सगळा अभ्यास केला तर सर्वसाधारण कुठला? बघा आता तुमची चॉईस आहे कुठला कलर आवडणार किंवा कुठला ब्रँड. विषय असा आहे की आता एवढं सगळं पडताळणी केल्यानंतर गोदरेज हे म्हणजे कारण हे त्याच बिझनेसमध्ये असल्यामुळं त्यांना माहिती असते की बाबा कस्टमरला रिक्वायरमेंट काय असते आणि कस्टमरला बाबा आपण चांगला जर मटेरियल दिलं तर कस्टमर वारंवार आपल्याकडे येणार हे यांना माहीत असते. मग त्यामुळे ते सजेस्ट करून सांगतात पण आणि बाबा काय असतील तर अडचणी त्या पण यांच्याकडे सॉल्व होतात. त्याच्यामुळे हा आपले मित्रच आहेत त्यामुळे काही विषय नाही. आणि ह्याने मला आता सगळ्या डिटेल सांगितलेलं आहे मला. तर माझी चॉईस आहे की मी कलर बघणार काय मलाच माहीत नाही आता कुठला कलर घ्यायचा काय आपल्याला काय माहीत नाही आता. तरी पण ठीक आहे एक घरगुती यूजसाठी मी सगळं डिटेलिंग त्यांना विचारलं आणि त्यांनी मला सजेस्ट केलं की बाबा गोदरेजच घ्या कारण 2-3 कंपन्या दाखवून सुद्धा परत आणि गोदरेजवर येऊन थांबलं. मग ठीक आहे आपण कलर एक चॉईस करा आणि बघूया किती प्राईस होते काय होत्या आणि बघूया आजचं म्हणजे प्लॅन कसा ठरते. हे कलर आहे काय आणि हे किती पर्यंत आपलं फायनल तुमचं पर्सनल बिल आहे आम्ही वापरून बघू. त्याचा 23 कंपनीचा दर आहे. 5 वर्ष वॉरंटी फ्रीला आहे ना. 10 वर्ष कॉम्प्रेसरला आहे. 10 वर्ष वॉरंटी कॉम्प्रेसरला आणि 5 वर्ष फक्त फ्रीजला. म्हणजे एक कुठलं पार्ट ग्रेड तुटला काय झालं तर त्याला काय तुटला नाही. फिजिकल डॅमेज आणि नैसर्गिक आपत्तीला नाही. ओके. फिजिकल डॅमेज आणि म्हणजे विजा वगैरे झाला आणि आयसी उडाला वगैरे असं त्याला काय प्रकार त्याला नसते. ओके. ह्या गोष्टी माहिती पाहिजे कस्टमरला. हाय व्होल्टेजला आपण थोडीशी काळजी घ्यायला लागते. पिना काढून ठेवणे. ओके ओके ओके. ह्या बेसिक त्याला हे बसवलं तर ते एक बटन असते त्याचा काय फरक पडते? स्टॅबिलायझर काय हाय व्होल्टेज आपलं नशिबात हवा. स्टॅबिलायझरच्या कपेऱ्यापेक्षा जास्त जर आला प्रवाह स्टॅबिलायझर पण शॉर्ट होणार पुढे टीव्हीला पण होणार फ्रीजला पण होणार. ओके. मी यांना एक प्रश्न आता विचारला की बाबा तुम्ही सजेस्ट केलाय म्हणून मी तो घ्यायलाच पाहिजे असं काय का? तर त्यांचं असं काय मत नाही की त्यांनी म्हणलेत की बाबा माझ्याकडे सगळा अभ्यास आहे त्यामुळे मी ह्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्हाला एक चांगला घरगुती वापरासाठी मी तुम्हाला द्यायला लागले. मग त्याच्यानंतर त्यांनी म्हणतात मग तुम्हाला इथं सगळं आम्ही विकायलाच बसलोय तुम्ही कुठलाही घेऊ शकता त्यांचा काही विषय नाही. पण मी माझ्या ज्या काय रिक्वायरमेंट होत्या त्या सगळ्या सांगितल्या आणि त्याच्यानंतर मग एक डिसिजन घेतला आहे आपण फायनल. आता कलर फक्त बघूया आणि पॅक करूया आहे का ना. बरोबर. फायनल करून टाक्या विषय ते काय प्लेन ब्लॅक कलर टाईप आहे. त्यांचंच गोदरेजवाल्यांचं सगळं खाली कांदा बटाटा रावर आहे. नाही काय आपल्याला चेक करता येते आपण करायची थोडी दोन्ही तेच विषय पाहिजे ना तुम्हाला. हां. अजून एक थोडासा निर्णय बदलला आहे आणि दुसरं एक ॲडव्हान्स मॉडेल आले ते पण आपण आता बघितले आणि बघूया फायनलमध्ये काय होते आणि त्याच्यानंतर सगळी प्रोसेस वगैरे होणार आपली. इट्स ओके डन. मी पहिल्यांदाच एकटा माणूस असा आलो आहे जे की या गोष्टी सगळ्या अभ्यास करून मी आता ह्यांच्याकडनंच घे. फायनली डील झाल्या आणि आता आपण जो ठरवलं लास्टला म्हणजे शेवटला जो बघितला तो आपण आता पीस घेतला आणि आपल्याला पॅकेज देतीलच. पेमेंट फक्त राहिले पेमेंट तेवढं करायचं त्यांचा विषय संपला. डन. चला कुठला पीस आहे तो म्हणला तिकडं होता तोच पॅकेज होती गोडाऊनमधला. गाडी लावून देऊ काय मीच गाडीत नेऊ जाऊ? काय गरज नाही माझं मी भरून पाठवून देतो. तर फायनली भाड्याचा विषय केला. मला म्हणते भाडं द्या तुम्ही मालक. तसं म्हणून त्यांनी मला रेट रिजनेबल दिला आणि शॉप चांगला आहे म्हणजे आहेच नाही म्हणायला नको कारण इथनं मागं मी व्हिडिओ करत नव्हतो त्याच्या आधीपासून आमची ओळख पण आहे आणि आम्ही इथनं न्यायचं आम्ही साहित्य माझ्या मित्रासाठी म्हणा कोणासाठी म्हणा. तर तुम्ही पण व्हिजिट करा. कोणाला जर काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू न्यायचे असतील तर फार जुनं दुकान आहे त्यांच्या वडिलांच्यापासून. विषय काय तुम्हाला सांगतो आता हिने म्हणल्यात गोडाऊनमधून पॅक करून पाठवून देतो मग गाडी आपल्याला लावून द्यायची. गाडी लावून दिल्यानंतर मग मला आधी माझा प्लॅन तुम्हाला सांगितला तसा मम्मी आमच्या घरात आल्या का नाही मला माहीत नाही आणि ती घरात जर आली असेल शनिवार आहे तिच्या आधी ते एकतर मशीन म्हणजे घरात न्यायचं होतं मला आणि याच्यानंतर आली की दरवाजा उघडला समोर गेला ते दिसणार असा माझा प्लॅन होता. तर बघूया तसं जमते काय आणि मम्मी किती वाजता ते बघूया. इथनं आधी निघतो आधी घराकडे जाऊन येतो गाडी पण लावून देतो सांगते. फायनली आम्ही आता गोडाऊनला जाते कारण गाडी 1 मिनिटात फोन केला नाही मी यायला लागली गाडी आता. चल फायनली हे गोडाऊन आहे तुम्हाला म्हणतोय जसं तर गाडी येईलच 5-10 मिनिटात आणि त्याच्यानंतर मग आपण ते
वाटलं नाही पण मला धाकधूक लागले काय की मी जायच्या आधी मम्मी घरात नाही आली पाहिजे आणि ते तिला सरप्राईज नाही म्हणजे एकदम ती असणार घरात आणि मी घेऊन जाऊनच काय अर्थ नाही. त्यामुळे मी ती याही नको असं वाट बघाले आणि मी पहिला आधी जाईन मग ती आता गाडी आली आणि मालकासनी फोन करतो 1 मिनिटात. आता गाडी आल्या तुम्हाला दाखवली मी आणि आदित्यला फोन करतो. माझी एक्साइटमेंट बघायला लागत तुम्ही मला असं वाटले मम्मीच्या आधी मी जायला पाहिजे. आता त्याचा नंबर पण गावा ना तुम्ही आलाच होता मम्मी नव्हती ना. फायनली नंबर गावला आता फोन लावलाय मी. गाडी आली आदित्य हां चालते 2च मिनिटात येतो म्हणलं आदित्य. तर फायनली आता ओंकार इलेक्ट्रॉनिक्सचे मालक आदित्य आले आणि आता बघ पीस घेतोय काढतोय आणि मला एक्साइटमेंट जास्त झाले. फायनली पीस घेतलाय आणि हा गोदरेजचा 5 स्टार काय मॉडेल आहे ओंकार याचं आदित्य? 5 स्टार मार्बल 5 स्टार 2026. मार्बल 5 स्टार 2026. किती? 184 लिटर. धरू पट्टी धरायची ना. पट्ट्या धरा. मम्मीला बड्डे गिफ्ट आय 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 बड्डे गिफ्ट सुद्धा दिलेलं आमच्या मम्मीला ओंकार इलेक्ट्रॉनिक्स. दिया दिया तर हे मला पण माहित नाही. बघूया काय विषय आहे. चला येऊ चालेल थँक्यू. चालते तेच गेलतो म्हणून टाइम लागला. होय काय चालेल. एक आता दिलं फायनली गाडीत सामान भरले आणि मम्मी यायच्या ती घराकडे जाऊया आपण. तुम्हाला सांगतो मी एवढ्या गडबडीत आलो म्हणजे मला वाटलं आता मम्मी घरात आहे का काय की. तर मला माहीत नाही कुलूप तर आहे म्हटलं मम्मी आज मी यायला नाही आणि एकदा फोन लावून विचारतो फक्त कुठं आहेस कारण गाडी यायच्या आधी न्यायला येतो थांब देतो म्हणून थांबून ठेवता येते मला असं करतो. दरवाजा उघडल्यानंतर इथे समोर दिसेल असं ठेवणार आहे मी. ह्या खुर्च्यातील मी काढायला आता कारण आणले की वस्तू ती इथे ठेवायची आपल्याला फ्रीज आणलेला आणि त्याच्यानंतर समोरच दिसणार की दरवाजा उघडल्यानंतर बाबा काहीतरी वस्तू दिसणार त्यामुळे ती खुश होणार. एक्साइटमेंट झाल्या मला आता या आणि मम्मी नाही तो पण आत ठेवून घेतो लगेच. सोडायला मदत करतो. काय भागायला माझं वाईट तोपर्यंत कोणाचा फोन आला जाईल का तिकडनं जागा आहे का जराशी अडचण करायला दरवाजा पुढच्या वेळी बदलायला लागतो. काहीतरी लागायला लागेल वाटतं काही तिरकं आहे का. आत घेतलंय याला आणि बरोबर असं समोरच इथं ठेवतो मी. मला सांगतो फायनली ही गोष्ट इथे मी ठेवल्या आणि रिॲक्शन आपल्याला बघायचं आहे. मी आता घराच्या आत असेल किंवा बाहेरचं मला माहीत नाही आणि मम्मी किती वाजता येत्या काय त्या माहीत नाही. मी फोन करून बघतो कारण तिचा फोन आज घरात ठेवून गेला ती. तिला मी शाळेत फोन करून बघतो किती वाजता येणारच काय येणारच विचारतो. शाळेतला फोनवरच फोन करतो आणि मग बघायचं. आता जवळपास मी मम्मीची वाट बघत अरे दार उघडच आहे मी कधी लावलीच नाही मला माहीत नाही लक्षात नाही. 4 वाजायला आली आता आणि अजून काय मम्मी आलेली नाही. थोड्या वेळानं मला वाटलं की मी दरवाजातनं बंद केला आहे म्हणजे मला लक्षात येईल की बाबा मम्मी येणार आहे मला हाक मारील आणि मग मी व्हिडिओ करेन त्याचा वगैरे. तर मला माहीत नाही की माझा मित्र आलेला त्यानं ते बाहेरच्या बाहेर गेला आणि लक्षात 2 वेळा दरवाजा असा वाजला परत बघतोय तर नाही कोण नाही. मला दरवाजा आता एकदम वारानं उघडला म्हणलं आहे उघडच आहे आता पहिला बंद करतो आधी. मम्मी आलेल्या का का काय काय होत होय कधी आणलं का आणला बघ की आता मला तरी बघितली का नाही. का मला स्टँडवर जायचं नव्हतं ते साहेबांना सांगितलं होतं की ते OTP येतं का बघा म्हणाली. म्हणजे माझा बारका फोन आहे नसल्यामुळे कशाने आणला कशाने आणला म्हणजे कुणाच्या गाडी आणला फ्रीजच आहे काय फ्रीज आहे का कोका आहे
काय काय आहे काय बघूया उघडल्याचं उघडू उघड. कसला आहे खोका आणलाय ते. कशाला हं? फ्रीज आहे आणलाय खोका. फ्रीज 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 कसा असेल? फ्रीज आणला असं तुला सांगितलं नसतं मी. खोक्यात काय आहे आणलाय पाहिजे होता म्हणून काम. पॅकिंग कसा मिळेल तू मला शिकवालास काय हा? काय पॅकिंग कसा मिळेल सांग आणि ते काय नसलं खोक्यात तर ते सांग. नसलं तर आता जायचं आपण गारगुटला हं. आणि हे तेवढं करून ये काय ते केव्हा काय ते ओ टी पी सांगून दिली अर्ध्या तिकीट होय काय हे दिले बघ तुला. ठीक आहे काय आहे? काय दिले बघ की आता मला काय माहिती. कुणी कोण दिलं असेल आता बघ त्याच्यावर काय लिहिले. टीव्ही कुठला कसला टीव्ही कसला टी व्ही? होय ते ओमकार इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांनी दिले त्याचा वाढदिवस आहे म्हणून आज. कसं काय ह्याच्यावर होय हा? होय हे काय फ्रीज आहे काय वॉशिंग मशीन फ्रीज. फ्रीज आणि हे त्याच्यावर वाढदिवसावर हम्म. मग माझ्या वाढदिवसासाठी हे घेऊन आला होय थँक्यू 20,000 हा 20,000 फ्रीजला होय का काय नाही हे काय आहे उघड की आता काय दिले बघ की त्याने. छान कप बाउल 2 कप 4 बाउल एक पान आहे कशाचं छान काय म्हणत आता मला काय माहिती कोणी दिले ते. ओंकार कोण म्हटलं वाढदिवसाला दिल्याबद्दल थँक्यू ठेवतो की आता मी खोकं कोण देत नाही बघा मला माहिती आहे खोका आहे त्यो खोका आणला नसता त्याला उगीच. असं कसं होईल खोक्या काय आहे खोक्याच्या काय मग तुला मग जर समज फ्रीज असता तर उघडून ठेवला नसता काय. इथे काय झालं? यो आता हे असं कसं असतं सांग. हे कसं सांग काय हे पॅक केलं पॅक केलेलं म्हणजे असतेच की खोक्याला पॅक करत नाही ते. आणि बांधून दिले हे असलं बांधणं त्याच्यात काय बोलू तुम्हाला ही वस्तू माझ्या सकाळपासून लक्षात पण नव्हते मला आणायची आहे नाहीतर काय. बरं पण आज सुट्टी असताना सुद्धा जिथे दुकान बंद असते ओमकार इलेक्ट्रॉनिक्स तर तिने मला म्हणजे 1 तासाभरात सगळे अरेंजमेंट करून सगळे व्यवस्थित करून त्यांनी मला पॅक करून त्यानं म्हणजे घराकडे लावून दिले. मग आज बंद असताना सुद्धा हिने आम्हाला आज हा फ्रीज आहे किंवा आज फक्त हिचा वाढदिवस आहे म्हणून मला पाहिजेच होता. मी आज कुठल्याही परिस्थितीत घेऊनच येणार होतो म्हणून आम्हाला त्याने दिला आणि त्यांचं खूप आभार. आणि त्यांनी एक गिफ्ट पण दिले आता तुम्ही बघितलं असा ती हिनं उघडून बघितल्या तर असा सेलिब्रेशन झालेला आहे म्हणायचं. कारण माझा आज प्लॅन जरा वेगळा होता की ह्या फ्रीजमध्ये म्हणजे एक फ्रीज आणायचा आणि म्हणजे हे उघडायचं होतं पूर्ण आणि त्याच्यात मला केक ठेवायचा होता. पण ते प्लॅन सगळा विस्कटला कारण हे उघडताच येत नाही. म्हटलं आता हेच अनबॉक्सिंग ह्याच्याकडनं करून घेऊया. तिथनं कात्रीन कापला तर चालला असता. वापरण्यात येते दरवाजा फ्रीजचा उघडला की करणार त्याला. आता त्याला बजवलं तरी नाही नुसतं तिकडे दरवाजाला त्या फ्रीजचा जातो की तिथनंच कापकी चालते तिथनं असं आडवं कापलं तर चालते की त्याला हे करता येणार की. बघ कलर बिलर आवडतोय काय काय तुला. तुझ्या आवडीनं आणलेलं मला आवडतं माझ्या आवडीने हां कुणीकडे ओपन करायचं आहे कसं काढायचं मलाही माहीत नाही. तिकडे हे एक साईडनं फाडा लागते ना ते. हां थांब. फाडा लागते का एका साईडनं तिला तिकडनं काढा लागते. मलाही माहीत नाही कसं ओपन करायचे तुलाच माहिती आता. खालनावर उचल बघ्या हां नाही उचलून पण येणार नाही. खाली बी खोप पॅक केला असंच की पॅक केला काढ वर लागायचं छान आहे ती कलर
काय झालं साक्षीला कळालं बाबा ते. काय हे प्लास्टिक आहे की नाही त्याच्यावर त्याला चिकटले किती हे होते. बापरे कसलं का सांगे चालू नाही फ्रीज कसं वाटले. कसं वाटायला कुठले ते लाव की बिंदास हात आता. आणि साक्षी हे काढ ते काढ नको बरं. हे काढ की नसता ही चिट्टी ही पट्टी काढ. हे नाही बाबा आता आले ही पट्टी काढ की या साईडची. मग त्याला चांगलं ते काय नाही होत काढ बिंदास काढ म्हणले. आता गेलं ते एकदाच असते ती हे नवी मग आता आणि म्हणा नाही होत नाही तस. खाली जे आहे का ड्राव आहे हे जे कांदा बटाटे एक्स्ट्रा दिले हा, आणि ती खालची जी आहे की नाही ती फुटत नाही प्लॅस्टिकचं नाही आहे ते. आवडलं काय मस्त हां ते चिकट ट्रान्सपोर्टला ते लावतातच ते हलते म्हणून पडते म्हणून कसं वाटलं. छान 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 आवडला फ्रीज. आठवण राहिली वाढदिवसाची 2026 59वा वाढदिवस